कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंच प्रशासक होणारे. प्रशासकीय कारणानं निवडणूक घेणं शक्य नसलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचानंच प्रशासक नेमणं राज्य सरकारच्या विचाराधीन आहे अशी माहिती आहे. जुनी डोंबिवलीतील कचरा प्रकल्पाविरोधात भाजप नगरसेवक आक्रमक झाले. दुर्गंधी आणि खारपुटीवरील अतिक्रमणाबाबत प्रकल्प कंपनीच्या ठेकेदाराला जाब विचारला. नगरसेवकांनी प्रकल्पाची पाहणी करत प्रकल्प बंद केला जाईल असं आश्वासन नगरसेवकांनी दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मानले. मालेगाव महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये गोंधळ झाला. उपमहापौर यांच्या दालनात टिपू सुलतानच्या फोटोवरून गोंधळ झाला होता. मालेगाव महापालिकेत नगरसेवकांचा गदारोळ केला. महासभेत शिवसेना भाजप नगरसेवकांनी महापौर उपमहापौरांना महापुरुष आणि संविधान प्रतिमा भेट दिली. भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गट यांची युती होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचेही संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. विधान परिषदेच्या जागांबाबत आता कुठलेही भाष्य करणार नाही. अजित पवार असताना या संदर्भात कोर कमिटी निर्णय घेत होती. आताही कोर कमिटीच निर्णय घेईल असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलंय. सांगली महापालिकेच्या विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेस नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेस नेते जितेश कदम, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. मुंबई पालिकेमध्ये महापौर निवडणूक बिनविरोध झाली. मात्र समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट उमेदवार देणारे. स्थायी समिती, सुधार, शिक्षण, बेस्ट या समित्यांच्या अध्यक्षपदाकरता ठाकरे गट फॉर्म भरणार आहे अशी माहिती आहे. मुंबई पालिकेची तिजोरी प्रभाकर शिंदेंकडे देण्यात आली आहे. महायुतीनं संधी दिली, फॉर्म भरलाय. मोठी संधी दिली, जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. पक्षाचा आदेश मानून जबाबदारी पार पाडणार असं वक्तव्य प्रभाकर शिंदेंनी केलं. पुणे महानगरपालिकेत सर्वसाधारण सभा झाली. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. भाजप काँग्रेस राड्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा होती, त्यामुळे या सभेकडे लक्ष होतं. मुलुंड मेट्रो दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारकडून मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. संबंधित ठेकेदाराला 6 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. मात्र ही कारवाई समाधानकारक नसून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. अजित पवार विमान दुर्घटनेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. VSR कंपनीवरही आरोप केला जातोय. ही कंपनी या अपघाताला जबाबदार आहे असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारनं 5% मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यांच्याकडे आरक्षण मागणं म्हणजे दगडावर डोकं फोडण्यासारखी अवस्था आहे. या भाजपची अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. अजितदादा यांच्या परिवारातील लोक त्यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करताय. जे घातपात होता असं सांगताय. त्याच परिवाराला आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ येते. मुख्यमंत्र्यांनीच याबाबत देशातील उच्चस्तरीय समितीला चौकशी करायला लावायला हवी होती असं इम्तियाज जलील म्हणाले. माळेगाव कारखान्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ब वर्ग सोसायटीमधून बिनविरोध निवड झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या माळेगाव कारखान्याच्या पदाकरता सुनेत्रा पवार यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. सोलापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी MIM पक्षात फूट पडली. निवडून येणाऱ्या एका जागेसाठी 3 उमेदवारी अर्ज आलेत. पक्षाच्या आदेशाविरोधात गाझी जहागीरदार आणि फिरदौस पटेल यांनी अर्ज दाखल केला. मुस्लिम आरक्षण रद्द झालं यावर इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. रस्त्यावरच्या लढाईचं न्यायालयीन लढाई लढणार. भाजपसह राज्य सरकार मुस्लिम द्वेषी असून मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून वंचित ठेवते असं आसिफ शेख यांनी म्हटलंय. यापूर्वी त्यांनी पत्र देऊन मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही DGCIला पत्र देऊन मागणी केली होती. आता वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय. अशा दुर्दैवी प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी नाव न घेता लोहित पवारांवर टीका केली.
सोलापूर महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले भाजप राष्ट्रवादी यांची सोमवारी आश्चर्यकारक युती झाली। स्वीकृत सदस्य वाट्याला अधिक यावेत यासाठी ही युती झाल्याची चर्चा आहे।